मोठं व्हायला त्रास होतो. मोठ्याला नावं ठेवायला लहान असतो. मोठ्याला नावं ठेवण्यासाठी लहान असावं लागतं. ते आहेच, जन्मतः लहान आहेत. कोती बुद्धी असते. माणसाच्या मेंदूमध्ये एक समज आहे आणि तो समज सोडत नाही. त्या समजेपासून मुक्त करणारी ज्ञानेश्वरी. नाही समजणार अजून तुम्हाला. तुम्ही ठरवलेलं आहे जगातला प्रत्येक धर्म, प्रत्येक पंथ आणि त्या पंथाची मान्यता डोक्यात बसवलेली आहे की मला हेच वागायचंय. मुस्लिम धर्म आहे, त्याला असं वाटतं की हा ड्रेस माझ्या धर्माचा आहे. वारकऱ्यांना वाटतं हा ड्रेस माझ्या धर्माचा आहे. ईसाई लोकांना वाटतं हा ड्रेस माझ्या, ही समजूत आहे. आपण मनुष्य आहोत हे समजलं नाही, पुढचं काय समजणार. नियम आहे, माझा मुद्दा आहे, नियम आहेत, कळणं वेगळं आहे. ठरवलेलं आहे की हाच माणूस मोठा आहे. महाराज, या समजेनं सगळ्यात मोठं भारताचं नुकसान झालंय. सगळ्यात मोठं नुकसान झालंय. तालुक्यात 10 संत येतो, कुणाची पुण्यतिथी करायची आणि एकही साधू समजलेला नाही. पण प्रत्येक गावाची, तालुक्याची, लोकाची, समाजाची मान्यता आहे हा साधू मोठा आहे. कळला का मानला? बोला ना. मानलाय, समजलाच नाही तो. अहो, ज्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा आहे त्या महाराष्ट्रामध्ये इतर संत आहेत आणि ते ज्ञानोबरापेक्षा मोठे आहेत आणि तिथे गर्दी होती. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. समजून घ्या. का? माणूस मोठा आहे, दिलं काय समाजाला? समजून घ्या. माणूस मोठा आहे, दिलं काय समाजाला? नीट आहे का? स्वतः मोठा झाला, स्वतः मोठा झाला. ज्ञानोबांनी समाजाला मोठं केलं, ते ज्ञानोबा आहे. प्रत्येक साधू माझं नाव घ्या, मला माना, माझ्याकडे रिद्धी सिद्धी, आपलंस करतो. पंथ आपलेसे करतात, धर्म आपलेसे करतात. ज्याला धर्म समजलेला नाही तो सुद्धा धर्म परिवर्तनाच्या चळवळीमध्ये. ज्याला ज्ञान कळालेलं नाही तो अज्ञानाला ज्ञान समजून समोरच्या मध्ये टाकतो. एक चांगला माणूस माझ्याकडे आला, ती माणसं जेव्हा माझ्याकडे आली ते त्यांच्या धर्माचं महत्व सांगते. तर मी 1-2 प्रश्न विचारले त्यांना, हे कसं ते कसं, त्यांच्या डोक्यातच ते बसले. तेव्हा महाराज, आमच्या धर्मामध्ये प्रश्न विचारायचा नाही. मराठी कळाली का? जाऊ द्या, तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्ही मेहनत करून आलात. आमच्या धर्मामध्ये प्रश्न विचारायचा. माझी मराठी खूप मोठी बरं का, शब्द लहान आहे. प्रश्न विचारण्याची बंदी आहे, याचा अर्थ तुमच्या बुद्धीवर त्यांनी ताबा मिळवून गुलाम केले तुम्हाला. जिथं प्रश्न विचारण्याची मुभा नाही ती माणसं तुम्हाला गुलाम करतात. गीतेमध्ये याच्यावर सगळा खेळ आहे. प्रश्न आहे अर्जुनाचा, संशय आहे अर्जुनाचा. एतन्मे संशयम, हा माझा संशय, विचार. आणि जगामध्ये सगळ्यात मोठे सांगतो तुम्हाला ज्ञानोबा आहेत. तर्क करा हो. कुतर्काला महर्षी व्यास देखील घाबरतात. तर्केताम मा कुतर्केताम. तर्क करा पण कुतर्क करू नका. माऊली म्हणतात माझ्याकडे कुतर्की या. कुतर्कांची दृष्टी त्यांना सुद्धा मी नीट करतो. हे ज्ञानोबा आहे. काय विचारायचंय ते विचारा, पण मोकळं व्हा. त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. गाठी म्हणत ना गाठी, मोकळं व्हा. समज बदला. समज बदलण्यासाठी संगती. जो लहान मुलगा आहे आईच्याच संगतीमध्ये असतो. मी असे बरेचसे घर पाहिलेत, 4 मुली असल्या आणि ते 5वा जर मुलगा झाला ना, ती मुलगा सुद्धा मुलीसारखा बोलतो. मराठी का? तो कोण आहे? मुलगा. पण घरात 4 बहिणी आहेत. त्या मुलाला हे समजत नाही की आपण मुलगा आहोत म्हणून.
जेव्हा तो मुलाच्या सानिध्यामध्ये येतो मग त्याला ज्ञान होतं की बहिणी वेगळ्या आहेत तर मी मुलगा, असं मी तुमच्याबद्दल बोलतो. जोपर्यंत संसारिकाच्या सानिध्यामध्ये आहात तोपर्यंत तुमची बुद्धी गुलाम आहे, संसारिकाप्रमाणे विचार करते. बरेचसे आध्यात्मिक म्हणवणारे देखील संसारिकाप्रमाणे विचार करतात. ते परमार्थात आलेत याचाच त्यांना अंदाज नाहीये. काय विचार केला पाहिजे, कसं, अंदाजच नाही, समज ठरवलंय त्यांनी डोक्यामध्ये हेच आहे म्हणून. आणि हा आग्रह, हा दुराग्रह अर्जुनाला घेऊन बुडाला. मी हे करू शकत नाही, हा दुराग्रह आहे. आणि एकदा दुराग्रह तुमच्या जीवनामध्ये आला, तुम्हाला एक महत्वाची बातमी सांगतो. 700 कोटी लोक आहेत सध्या. आपण आता किती आहेत? 700 कोटी लोक आहेत. काही देशावर बॉम्ब चालू आहेत, काही ठिकाणी युद्ध चालू आहेत, काही ठिकाणी बसायला जागा नाही, काही ठिकाणी भाकरी नाही आहेत. पृथ्वीला कोणाशीच काही देणं घेणं, कोणाशीच काही देणं घेणं नाहीत. तुम्ही या जगात दिवसभर काम करा, थँक्यू म्हणणार नाही कुणी, आभार अभिव्यक्त करणार. आणि तुम्ही सगळ्यात मोठे व्हा, अडवणार नाही कुणी तुम्हाला. म्हणून गरीब माणसं भारतात मोठे झाले. सामान्यातला सामान्य साधक ज्ञानेश्वरीला हात धरून संत झालेला आहे, एकदम सामान्य. ज्याला ज्ञानेश्वरी कळते त्याला मानणं काही विशेष नाही हो. जे ज्ञानेश्वरीचा चुकीचा अर्थ सांगतात लोक त्यांना सुद्धा संत मानतात, हिला ज्ञानेश्वरी म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, लोह उभे खाय माती, लोह उभे खाय. तो कीर्तनकार जोपर्यंत ती माझी ज्ञानेश्वरी ऐकत नव्हता तोपर्यंत सांगत होता, लोखंड उभं केलं तरी माती खातं त्याला. लोखंड उभं केलं, भिंतीला उभं केलं तरी लोक ज्ञानेश्वरी ऐकत होते. आणि त्याला महाराज म्हणून जास्त दक्षिणा देत होते. काय महाराज? त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, जो महाराज ज्ञानेश्वरीपेक्षा संसारिकाचं वर्णन करतो ना तो जास्त कमवतो. नाही कळलं? जास्त कमवतो आणि परमार्थातलं पुण्य गमवतो. आणि जिथं पुण्य गमवलं ना, आता ही अंधश्रद्धा नाही बरं का, पुण्य आणि पाप. त्याची एक व्याख्या समजून घ्या. काय समजणं हे पुण्य आहे, वेळेवर समजणं हे पुण्य आहे, न समजणं पाप आहे. लहान मोठं उदाहरण देणं सोडून देतो मी तुम्हाला. मोठं उदाहरण देतो. रामाची पत्नी आहे, तिला साधू समजला नाही, तुमच्याकडून काय अपेक्षा करू? जो रावण आहे खानदानी, अपहरण करण्याकरता आलाय, त्याला बसायला पाठ देते आणि फळं खाऊ घालते. कोणाला? बोला ना. कधी कधी तुम्ही पण तुमचा विचार करा, किती रावण घरात घेतलेत साधू समजून. नंतर तुम्ही उलटलात की हे साधू असे असतात. साधू नसतातच. रावणाला साधू समजल्यामुळं घरात आक्रमण झाले. साधू नाहीतच. सीतेला समजलं नाही, पण सीतेच्या डोक्यात पक्क आहे की याला साधू म्हणतात. आणि तुमच्या डोक्यात जे पक्क आहे त्याचा अभिनय समोरचा नट करत असतो. तुम्हाला असं वाटतं ना की दाढी वाढवलेला साधू आहे, तुम्हाला असं वाटतं त्रिपुंड लावलेला साधू आहे, लाल, बरोबर समोरचा माणूस तसंच करून येतो. लुटायचंय तुम्हाला. आणि ज्याला देवाने भरपूर दिलेलं आहे तो लुटवण्यासाठी परमार्थात का की त्याला मिळालेले देवाकडून. सामान्याकडून काय घ्यायचंय त्याला? ज्याला सामान्याकडून घ्यायचंय त्याला दाखवायचंय. आणि तुमच्या डोक्यात ती समज आहे, याला साधू म्हणतात. हा परिणाम महाराष्ट्रावर झालाय. महाराष्ट्रावर सगळ्यात पहिले संत महाराष्ट्रातले ज्ञानेश्वर महाराज आहेत. समजून घ्या बरं का, मौलिक आहे. सगळ्यात पहिले संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि ज्ञानेश्वरी मुळे आजपर्यंत महाराष्ट्रात संत होतात. तिला जननी म्हणतात. कोणताही संत. एक ज्ञानेश्वरीमध्ये प्रकरण आहे, किती समजेल तुम्हाला माहित नाही, पण लक्ष देऊन ऐकायला लक्षात येईल. तुमच्या निमित्ताने महाराष्ट्र ऐकतो. 13व्या अध्यायामध्ये एक प्रकरण आलेले, अज्ञानम यदतोन्यथा.
ज्ञानाचे 18 लक्षणं सांगितलेले आहेत आणि अज्ञान याच्या विरोधात आहेत असा एक शब्द आलेला आहे, अज्ञानम यदतोनी. याच्या विरोधात जे आहे त्याला अज्ञान समजावं. माऊली त्याच्यावर पुन्हा ओव्या लिहिल्यात 100-150 एका शब्दावर अज्ञानम यदतोनी 100-150 ओव्या लिहिल्यात अज्ञानी कशी. आणि मग ज्ञानोबरांच्या लक्षात आले की निवृत्तीनाथ महाराज समोर ऐकतायत. खूप गंभीरतेनं ऐका बरं का, खतरनाक प्रकरण आहे. म्हणजे माऊली काय आहे, ज्ञानेश्वरी काय आहे हे समजण्याचं मुख्य स्रोत आहे. आणि ते 100-150 ओव्या लिहिल्यानंतर त्याचा समारोप करत असताना माऊली थोडी प्रार्थना करतात गुरुदेवांना. गुरुदेव आपण सुज्ञ श्रोते आहात आणि एका शब्दाचं मी फार मोठं विश्लेषण केलेलं आहे, माझ्याकडून थोडा विस्तार झालेला आहे, थोडं माफ करा, बोलणं अधिक झालंय. माऊली म्हणतात बरं का, रसाळ बोलणं, अमृतात ते पैजा जिंकणारं बोलणं, भाव अक्षराच्या गाठीत असणारं बोलणं. बोलणारे ज्ञानोबा आपल्या गुरुदेवाला म्हणतात. गुरुदेव म्हणजे काय ते पण आज तुम्हाला कळेल. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे काय, थोडा विस्तार झाला, मला माफ करा. निवृत्तीनाथाने एक शब्द दिलाय बरं का. निवृत्तीनाथ महाराज कोण आहेत माहिती ना सगळ्याला? गुरु आहेत. गंभीरतेने घ्या, निवृत्तीनाथ महाराज गुरु आहेत. गुरु हा नेहमी गुरु असतो, म्हणूनच तो गुरु आहे. ज्या गुरुला सांगावं लागतं तुमचं ऐकतो तो तुमचा शिष्य आहे, तो गुरु नाही आहे. बरेचसे महाराज लोकांना सांगावं लागतं, अनेक गुरु असतात त्यांना, आणि मग ते महाराज पुढे होऊन काम करतात. गुरु इतके शिष्य आहेत ते संसारिक माणसं सांगतात, महाराज असं केलं पाहिजे. आमच्यावरही प्रयोग झाला होता भगवानगडावर. महाराज ही भिंत जरा तिरकी, म्हणलं बांधायचीच तशी, पुढे बोल. तिरकी म्हणलं तशीच बांधली, पुढे बोल. नाही म्हणजे तिरकी वाटते, म्हणलं बोल. नाही सरळ केली असती तर बरी झाली असती. त्याचं ऐकलं नाही मी, कळालं तर कोण आहे तो सांगणार आहे. त्याचं ऐकलं म्हणजे तो कोण झाला माझा? माझे गुरु ज्ञानेश्वर महाराज आहेत. संसारिकांनी सांगायचं का आम्हाला? नाही महाराज नुकसान होईल. म्हणलं संसार सोडल्यानंतरच झालेले, आता काही नुकसान नाही. आता काही काय फार फार तर कीर्तन ऐकणार नाही, लय राग आला तर युट्यूब बंद करतील. मुक्त होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. म्हणून सांगतात कोण? निवृत्तीनाथ महाराजांच्या पुढे आपलं मनोगत अभिव्यक्त करतात. थोडा विस्तार झाला, गुरुदेव थोडं माफ करा. निवृत्तीनाथांना ज्ञानोबराय म्हणतात, आयुष्यभर धडा घ्यावर काय ओवींचं हे प्रकरण खूप चांगलं आहे, घरी गेल्यावर वाचा सुद्धा. मी संक्षिप्त सांगतोय तुम्हाला. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबरायांचे गुरु, ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहून जगाला तारलं, त्यांचे गुरु आहेत निवृत्तीनाथ महाराज. फार गोड बोलतात. ज्ञानोबराय का घाबरताय तुम्ही? बिहसी का वाया, काय विनाकारण घाबरतोस? अरे तू कवी पोषक आहेस. हा शब्द संपूर्ण ज्ञानेश्वरीला जड आहे. काय शब्द आहे? बिहसी का वाया, का घाबरतोस? कवी पोषक. कठीण शब्द. संस्कृत मध्ये महाकाव्य आहे, महाकाव्य, ज्याचं नाव आहे अभिज्ञान शाकुंतल. 2000 वर्षापासून संस्कृतवर राज्य करत आहे अभिज्ञान शाकुंतल, कालिदासाचे. त्याच्यावर एक महाकाव्य आहे शिशुपाल वध, ते त्याच्यावर राज्य करते. ज्यांना आणखी चांगलं पाहिजे, बेटर देन बेटर, ते अभिज्ञान शाकुंतल पेक्षा शिशुपाल वध वाचतात. आणि तरी सुद्धा ज्यांना कमी वाटतं ते नैषध वाचतात. नैषध म्हणल्यामुळे तुम्हाला कळालं नाही बरं का. नल दमयंतीची कथा ऐकली ना, ती कथा म्हणजे नैषध. ही जाड शब्द वापरल्यामुळे लोकांना कळत नाही.
आता ही जी तिन्ही नावं घेतली मी, संस्कृत मधलं सगळ्यात शेवटचं काव्य महाकाव्य नैषध आहे, जिथं नल दमयंतीची कथा आहे. ही जी तीन आहेत, अभिज्ञान, शाकुंतल, शिशुपाल वध आणि नैषध, हे तिन्ही महाभारतातून जन्माला आलेले. या तिघांच्या कथा हे महाभारतातून जन्माला येऊन महाकवी झालेत, महाकाव्य लिहिलेत. याला म्हणतात कवी पोषक. व्यासांच्या विशाल बुद्धीवर हे तिघजण महाकवी झालेत. तसं महाराष्ट्रात जेवढे संत आहेत, जेवढे कवी आहेत, तीन प्रकारचे कवी आहेत महाराष्ट्रामध्ये. एक संत कवी आहेत, एक पंत कवी आहेत आणि एक तंत कवी आहेत. माहिती ना तंत कवी? लावणी ऐकते ना लोक. काय काय एक जण माणूस माझ्या कीर्तनाला यायचं. मी म्हटलं कसं काय? हे रात्री जरा जागरण झालं, लावणी ऐकायला गेलो होतो. फार स्वच्छ मनाचा माणूस. जेवढे दारुडे मोकळ्या मनाने बोलतात ना, एवढे माळकरी बोलत नाही बरं. भाव अक्षराची एवढं प्रामाणिक अंतकरण मी सांगतो तुम्हाला, माझा अनुभव आहे. नाही बोलत, आता याच्या पुढे जास्त बोलत नाही. तंत कवी, लावणी लिहिणं, हे तिघे ज्ञानोबराच्या जवळपास. बघा नीट ऐका, निवृत्तीनाथ महाराज, नामदेव महाराज समकालीन, मुक्ताबाई, हे सगळे, नाथ महाराज तुकोबाराय, निळोबाराय, हे सगळ्यांच्या ज्या संकल्पना आहेत त्याचं मूळ स्रोत हे ज्ञानोबा आहेत. कवी पोषका. आंधळा आणि पांगळा नवीन निर्मिती आहे ज्ञानोबारायांची, आणि त्याचा विस्तार नाथ महाराजांनी तुकोबारायांनी केलेला आहे. पण त्याची पहिली संकल्पना, आजही तुम्हाला जर प्रश्न विचारला, विमानाचा शोध कोणी घेतला, त्या आजच्या लोकांची नावं सांगता का तुम्ही? मूळ स्रोत. तसं मूळ स्रोत ज्ञानोबा आहेत. गवळण म्हणजे काय, कविता म्हणजे काय, काव्य म्हणजे काय, याचं मूळ स्रोत, मराठीचं स्रोत हे ज्ञानोबा आहेत. कवी पोषका, कवींना संकल्पना देणारे ज्ञानोबा आहेत, आणि त्याचे आपण लेकर आहोत. ती ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, त्याची सांगत आहे. किती महान ज्ञानेश्वर. एक ओवीतून महाकाव्य तयार होतं, ते ज्ञानोबा आहे. पण महाराज कळत का नाही? इथे तर गुंतलोय ना आपण. कळवून घ्यायचंच नाही. नाही कळत? कळवून आमचं भजनच प्रमाण आहे. आमच्या डोक्यात समजूत काय हेच पाहिजे. अहो भजन, उपासना सगळं मुक्त होण्यासाठी. माझं पुन्हा आहे का? मुक्त न होता बद्धतेवर अहंकार करू नका. आमचंच बरोबर आहे हाच दुराग्रह आहे, हाच भ्रम आहे. ज्ञानोबा आहे त्यातून मुक्त करतात, मोकळं करतात. तुम्हाला जीवन जगण्याची कला देतात. सगळ्या प्रकार ज्ञानेश्वरी मध्ये सगळे रस आहेत. 9 रस आहेत महाराज. एक एक मी काही ओव्या वाचतो ना, आता 6-6 महिने हसत नाही, एवढं गंभीर आहेत. आणि काय ओव्या जर ऐकल्या, वाचल्या ना, 1-1 वर्ष हसू थांबत नाही, मनातल्या मनात हसतो ते ज्ञानेश्वरी. आणि तो बौद्धिक आनंद आहे, शारीरिक आनंद क्षणासाठी आहे. आज तुम्ही महाराजांच्या ह्याच्यात सगळे पक्वान्न खाल्ले, किती वेळ टिकले? मी जास्त नाही बोलत. इथं खाल्लं, पुढं खाल्लं, देशाचं खाल्लं, राज्याचं खाल्लं, वगैरे वगैरे. काही रस्ते खातात, काही खडी सिमेंट खातात, सोडून द्या त्या गोष्टी खातात. किती वेळ टिकणार आहे? माझा मुद्दा आहे का? किती वेळ टिकणार आहे? ज्यांनी सगळं लुटवलं त्या तुकोबरांचे अभंग अजरामर झालेत, लुटवल्यामुळे. न संपणारी, ऐका, न संपणारी संपत्ती अभंग आहेत, शब्द आहे ते अभंग. न संपणारी आहेत. काय म्हणून समोरच्या लक्ष, मला सांगा, 700 वर्षात किती राजे लोक झाले, मंत्री झाले. मी एकदा
टीव्हीवर मालिका पाहत होतो. मग आमच्या वयातले भरपूर लोक बसलेले. इंदिरा गांधी कशा होतात, कशा पद्धतीने गेल्या, मी म्हटलं ज्यांच्या राज्यात आम्ही जगलो त्यांचा इतिहास ऐकायची पाळी आली. ज्यांची कीर्तन चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात गाजत होते ते आज गंजलेले पाहिले. काय मान असायचा एकेकाला. तुम्ही जितकं संसारिकाच्या नादी लागाल तितकं तुम्ही बर्बाद व्हाल. जितकं ज्ञानेश्वरीमध्ये प्रवेश कराल, आतून खुलाल, आतून उमलाल आणि आतला आनंद तुमच्या चेहऱ्यावर ओसंडत असतो. बाहेरून किती दुःख येऊ द्या, आतपर्यंत जात नाही. याच्यासाठी जीवन आहे, बाकी सगळं झूट आहे. पण निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, का घाबरतोस? तुझी ज्ञानेश्वरी येणाऱ्या महाराष्ट्रासाठी संकल्पना प्रदान करणारी. तू कवी पोषक आहेस, हे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात. कवी पोषक म्हणून सगळे शब्द त्याच्या पुढे जाऊन सांगतो. तुम्ही 7-8 दिवस ऐकले भक्ती पंथ बहु सोपस, ऐकले ना सगळे. भक्ती पंथ काय, ज्ञानाला किंमत आहे वगैरे वगैरे. ही भक्ती संकल्पना, ही जे प्रेम सुख संकल्पना आहे ना, ही फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरीची. ज्ञानेश्वरी सोडून आजपर्यंत नेमकं प्रेम सुख काय हे आजपर्यंत कोणी सांगितलं. आणि ही संकल्पना प्रेम सुख, ही संकल्पना ज्या अर्जुनासाठी विशेष रूपाने आहेत, त्याचे जन्मदाते ज्ञानेश्वर महाराज आहेत. विठाला 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 ज्ञानोबरायांच्या पूर्वी भक्तिशास्त्रात मोठे मोठे विद्वान झाले. त्या सगळ्यांची शिरोमणी नारद महर्षी. भक्तिशास्त्रावर ग्रंथ नाहीत बरं, 1-2 ग्रंथ आहेत भक्तिसूत्र. नारद महर्षींनी ग्रंथ लिहिला आणि जेव्हा प्रेमाची व्याख्या करायची पाळी आली, काहीच सांगितलं नाही. सांगितलं की मूक स्वादनवत, याचा अर्थ शब्द कमी पडले, व्याख्या करता येत नाही म्हणून सांगितलं. एवढं सांगतो की प्रेम मिळालं, यम प्राप्त किंचित वांछित. ठीक आहे, प्रेम म्हणजे काय? अनिर्वचनीयम प्रेम स्वरूप. बोलायला सोपं आहे, सांगता येत नाही त्याला प्रेम म्हणतात. अशा 1000 गोष्टी सांगता येत नाही. का चोरी केली सांगता येत नाही, का उभा राहिला निवडणुकीला सांगता येत नाही, काय सांगताच येत नाही मला. काय काय वेळेस कळत पण नाही. आमचा एक मित्र आहे, शिक्षक आहे, ते प्रबंध लिहायला होतात ना, तसं ते शाळेमध्ये त्यांनी प्रबंध दिला आणि लिहून या. सगळ्यांनी प्रबंध लिहून आले, वह्या गोळा केल्या. एकाने वहीच दिली नाही. आणि ज्यांनी वही दिली नाही तो रोज म्हणता, गुरुजी माझी वही. गुरुजी परेशान, सगळ्यांच्या वह्यात याचीच वही नाही, यांनी वही दिलेली. रोज गुरुजी आले की गुरुजीनं एक कोपरा ठेवला नाही शोधायचा. अख्खं घर गाडी सगळे उलटे पालटे केले. गुरुजी परेशान. आणि आले की याचा दाग, गुरुजी वही. गुरुजी हुशार होते. त्याने एका पोराला मागे लावलं, त्याच्या चॉकलेट वगैरे दिले, वगैरे वडापाव खाऊ घातले, खेडेगाव. ते सांगले रोज वही मागतो का रे? आणि वहीच दिली नाही. तो पोरगा काय म्हणतो, वहीच दिली नाही. मग मला मागू नाही की तू निबंध का नाही आणला, म्हणून मी त्यांच्या मागे लागलो. नाही कळालं. कळू नये यासाठी बुद्धी वापरली जाते. कळू, तुम्हाला कळते का? रोज दिवसभरात तुम्ही तुमचं बोलणं चेक करा. कळू नये जे आहेत ते झाकण्यासाठी भाव खाता येतो. मी असा आहे बरं का, मी असा करीन. बायको ऐकत नाही, पोरं ऐकत नाही. मला एक जण म्हणलं, महाराज माझी शायनिंग बोलण्याची भाषा वगैरे. मी म्हणलं असेल कुणीतरी नेता पिता, ते नेते असे करत नसतात. मला नंतर कळालं ते आपलं क्षेत्र नाही ते. मग मी एक जण आला, म्हणलं काय रे लय बोलते ते. महाराज कुत्र विचारत नाही तुम्ही, ते काय नुसतं बोलते, ते गपोल शंक आहे. मला बघायचं का? हो.
दुसऱ्या दिवशी ते आलं, महाराज बघा कीर्तनाला यायला पाहिजे. ते पोरगा एक रे कुठं बोलतोस तू? अच्छा तू आहे का? बर 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 गेला तिकडे. नाही ते आपण कळवतो. जे धर्मामध्ये नाही ते धार्मिक लोक दाखवतात. नीट आहे का? जे त्यांच्या पंथात नाही ते त्यांच्या पंथात आहे म्हणून सांगतात. जो देव दाखवता येत नाही त्याचा ते प्रचार करतात. अनुभव काय काय अनुभव आहेत? म्हणून दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. सांगता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. माऊली सांगणं तर सोडा, तुमचं कवी पोषक आहात. महाराष्ट्र तुमच्या ज्ञानेश्वरीवर जगतोय. ज्या संकल्पना तुमच्या आहेत त्या संकल्पना संत उचलतात आणि अभंग तयार करतात. अशी योग्यता तुमची, असं तत्वज्ञान तुमचं. कोणत्याही कविता पाहतोय. आता मला वेळ कमी असल्यामुळे बोलतोय तुम्हाला काय आहे. आणि ती ज्ञानेश्वरी आपल्या महाराष्ट्रात मराठीत जन्माला आली. न वाचता मरणं हा महाराष्ट्रात जन्म घेऊन अपमान करून गेले. फार गोड आहे बरं. बुद्धीनं तुम्ही सगळे मोठे व्हा. बुद्धीनं डबल सांगतो, तुम्ही सगळे मोठे व्हा. तुम्हाला तुमची सोडवणूक अज्ञानातून बुद्धी करून आपुली आपण करा. तुमची सोडवणूक तुमच्या मेंदूमध्ये जे चुकीचं बसलेलं आहे, दुराग्रह झालेला आहे, ती ज्ञानेश्वरी सोडवते तुम्हाला. तुम्ही संत होता. जसं जसं तुम्ही ज्ञानोबरांच्या सानिध्यामध्ये येता ना, तुमच्या ज्ञानाचा विकास होतो. संता सवे वसता योग ज्ञानी पैसता. फार गोड आहे बरं का. योग पैसता म्हणजे विस्तार. जे तुमचं ज्ञान आज आहे त्याचा विस्तार व्हायला पाहिजे. पण दोन गोष्टी पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये भजन आहे म्हणजे उपासना आहे, आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान आहे. आणि दोन गोष्टीसाठी आहे. दोन गोष्टी. जे गुरु आहेत ते आपल्या अंतःकरणात ज्ञानाची उत्पत्ती करतात आणि ते ज्ञान स्थिर राहावं म्हणून भजन करतात. दोन गोष्टी. ज्ञानाची उत्पत्ती झाली पाहिजे ते ज्ञानेश्वरी आहे. ज्ञान स्थिर झालं पाहिजे भजन आहे, उपासना आहे. दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी. मुळात आपल्या जीवनामध्ये उत्पत्ती होत नाही. अनेक संप्रदाय बरं का, तुम्ही जाऊन बघा. तुम्ही अनेक संप्रदाय, वारकरी संप्रदायाची विशेषता सांगतो. अनेक संप्रदाय मुक्तीपर्यंतच आहे, फार मोठे नाही आहेत. कुठपर्यंत? मुक्त व्हा. मी मगाशी सांगितलं तुम्हाला. संप्रदायाचे लोक आले मला म्हणे आमच्या संप्रदायात यात पापापासून मुक्त व्हाल. मी काय तुरुंगात आहे का म्हटलं? एखादा गुन्हा केलाय मी? अरे आम्ही ज्ञानेश्वरी वाचणारी माणसं आहेत आणि पापापासून मुक्त व्हा म्हणजे काय कळते तुम्हाला? काय पाप केलंय आपण? तरी ते आपले जबरदस्ती पापी ठरवतात. आपण म्हणतो बर बर तुमच्या संप्रदायात येतो आपण. किती मूर्ख आहेत. अरे मुक्त आहे ना, ही अन्नक्षेत्रात मिळणारी खिचडी आहे. ज्ञानवादी म्हणजे अन्नक्षेत्र बरं का. जयाने घातली मुक्तीची गवादी म्हणजे अन्नक्षेत्र. आणि जो अन्नक्षेत्र टाकतो ना, तो अन्नक्षेत्रातलं अन्न खात नाही. त्याच्यासाठी स्पेशल जेवण असतं. दान देणं वेगळं आहे आणि स्वतःचं जीवन. वारकरी संप्रदायामध्ये मुक्तीसाठी आलेल्या लोकांना गवादी अन्नक्षेत्रातलं अन्न आहे ते मुक्ती म्हणजे. पण खरं आहे ना, जर तुम्ही भारी प्रेम सुख हे ज्ञानोबरायांचे, हे हा गाभा आहे ज्ञानोबरायांचा, हा आत्मा आहे ज्ञानोबरायांचा. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो मला, ज्यांनी हे प्रेम सुख काढलेत ना, तर दुसरं कुणी नाही येते. विठोबाचा प्राण प्राण महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे त्याचा प्राण ज्ञानेश्वर महाराज आहे. आणि त्या प्राणाचा श्वास म्हणजे ज्ञानेश्वरी. थोडस आणखीन बोलतो ज्ञानोबरायाबद्दल, तुमच्या धक्का बसेल. अवतार ही जी संकल्पना आहे ना,
ती पुरुषार्थ मारणारी कल्पना आहे, कारण कळणार नाही तुम्हाला अजून. आपण एखाद्याला म्हणलो ना अवतारिक पुरुष आहे, त्याचं कर्म त्याची साधना सगळं मातीत जातं. मला जर कोणी म्हटलं ना की ते माऊली संत आहेत, अवतार आहेत, मला नाही आवडत त्या गोष्टी. माऊली संत बनवणारे संत आहेत. कळतंय तुम्हाला? चाणक्याने राजा बनवलाय, चाणक्य बनला नाही तो. चाणक्याने राजा बनवलाय, तो नाही बनला. ज्ञानेश्वरीने संत घडवलेत. ज्ञानेश्वरी संतांची आई आहे म्हणून माऊली आहे. कळणं फार अवघड आहे. नेमकं काय म्हणायचंय पुन्हा आहे का? ज्ञानोबा राय संतांपेक्षा अवतारापेक्षा मोठे आहेत. नीट आहे का? ज्ञानोबा राय संतांपेक्षा अवतारापेक्षा मोठे आहेत. याचं कारण सांगतो तुम्हाला. ज्ञानोबाच्या अगोदर अवतारापूर्वी कोणी ज्ञानेश्वरी लिहिली? संत म्हणत असताना अनुभव घ्या काय बोललो, त्यांच्या अगोदर कोणी ज्ञानेश्वरी लिहिली? त्याच्या पुढं कोणत्या अवताराने लोकांना ज्ञान सांगितलं? एकच आहेत, कृष्ण. कृष्णामध्ये आणि त्यांचेच आत्मा माऊली आहेत. त्यांनी ज्ञानेश्वरी तुम्हाला आम्हाला सांगितलं. हिंदू धर्मातील 2 सोडून तिसरा नाही महाराष्ट्रामध्ये. जगाला ज्ञान देणारे भगवान कृष्ण. ज्ञान बंधन नाही म्हणून सुरुवातीला सांगितलंय, धर्म बंधनात टाकतात, कृष्ण मुक्त करतात. आणि जे मुक्त झालेत त्यांना ज्ञानोबराय प्रेम सुख देतात. ते वारकरी संप्रदाय मुक्त आहे. मुक्त झालेल्याला प्रेम सुख आहे, नुसतं नाही साधं सुख. म्हणून ज्ञानोबरायच आहेत, विठोबाचा प्राण आहेत, त्यांची ज्ञानेश्वरी. पंडित महाराज जो ज्ञानेश्वरी लोकांना देतो ना, एक शब्द सांगतो फक्त तुम्हाला काय असतं ज्ञानेश्वरी, काय असतं. अर्जुना ठायवरी जो ज्ञानेश्वरीचं जेवण समाजाला देतो, ज्ञानोबराय म्हणतात. गीतार्थ शब्द आलेला, गीता वेगळी आणि गीतार्थ वेगळा, ज्ञानेश्वरीत फरक आहे हा. अर्जुना ठायवरी जो सर्वांच्या हृदयात राहणारा परमात्मा आहे, त्याच्या हृदयामध्ये ज्ञानेश्वरी सांगणारा असतो. काय वर्णन आहे महाराज, ही ज्ञानेश्वरी आहे. अर्जुना ठायवरी तया ते ज्ञानेश्वरी सांगणाऱ्याला सुये जिव्हारी. भगवंत म्हणतात मी हृदयात ठेवतो. भगवंताच्या हृदयात राहणारे कोण आहेत? संतांची करी परगुडे. समाजाला जो ज्ञानेश्वरीचं जेवण ठेवतो, हा जेवण आहे 7 दिवस. समाजाला जो ज्ञानेश्वरीचं जेवण ठेवतो, संताशी परगुणे शब्द वापरले बरं का. संताशी जो परगुणे जेवण पंगत करी तया ते सुये जिव्हारी. भगवंत म्हणतात त्याला मी हृदयात ठेवतो. पटतं का नाही? नाही पटलं ना? कोणत्याही नेत्याने एवढा समाज 7 दिवस स्थिर करून दाखवा बरं. कोणत्याही नेत्याने, मुख्यमंत्री असो प्राईम मिनिस्टर असो, 2 तासाकरता किती कोट जातात तुम्हाला माहिती. तो कोट जातात म्हणून तो कोट घालून येतो. रोजंदारीवर माणसं बोलणं ऐकायला आणावं लागतात महाराज, ही त्यांची योग्यता आहे. आणि ज्याला काहीच कळत नाही त्याचं ऐकण्याकरता लोक येतात, हे ज्ञानोबा आहे. सुये जिव्हारी भगवंताचा शब्द आहे. भगवंत म्हणतात जो गीतार्थाचे करी परगुणे संता, गीतार्थाचं जेवण जो लोकांना देतो, भगवंत म्हणतात तो माझ्या हृदयात राहतो. अजून भाषा नाही कळाली. जो देवाच्या हृदयात राहतो तिथपर्यंत काळ पोचत नाही, हलकट काय पोचणार. हे झटून झटून बाद होतात. आणि मला ना निंदक फार आवडतात महाराज. जर शिव्या नाही दिल्या ना कुणी मला दिवस जात नाही चांगला. का की मेल्यानंतरच ऐकू येत नाही ना. मराठी का अवघड आहे. मेल्यानंतरच ऐकू येत नाही.
आणि जर ऐकू नाही आलं काहीतरी चुकीचं, जगल्यासारखं वाटत. हे ज्ञानेश्वरी बरं का. जो ज्याला संत व्हायचंय त्याने पहिलं पक्क करायचंय, समाजाने शिव्या दिल्या पाहिजे. पंडित बुवाचं धैर्य वाढवण्यासाठी सांगतो, पहिलं संतांनी शिव्या दिल्या पाहिजेत. त्याची भावना पाहिजे, लोकांनी शिव्या दिल्या पाहिजेत. तुम्ही ज्याचं चांगलं करायला जाता तो शिव्या देतो, नाही का. मांडीवर खेळणारं पोरग आईचेच झिंजा धरत, बोच करत कुणाला ते. जी आई दूध पाजते त्यालाच ना, दुसऱ्याला नाही ना. तुमचं भलं करण्याला तुम्ही त्रास देणारच ना. 13व्या अध्यायामध्ये ओव्या आहेत ह्या. जगे अवज्ञाची करावी, लोकांनी शिव्याच द्याव्या, बोलू नये. पण साधूंनी आपलं काम केलं पाहिजे. का करायला पाहिजे? ज्ञानेश्वरी समाजापर्यंत पोहोचवणारा देवाच्या हृदयात स्थान मिळतो. काळ काहीच करू शकत नाही त्याला. म्हणून पंडित महाराज पुढे चला, मी माग भेऊ नकोस. त्यांना 2-3 वेळा तारीख दिली नव्हती, देत पण नाही तारीख. ज्ञानेश्वरीचं असं आहे महाराज, सगळ्या आमच्या वारकऱ्यांना सांगतो, अगोदर तुम्ही तुमचं पोट भरा, मग वाटायला निघा. तुम्हालाच मिळालं नाही वाटतं कुणाला? तुमचं पोट भरा पहिलं स्वतः तृप्त व्हा, त्याच्यासाठी परमार्थ येतो. मला प्रत्येक शब्द कळायला पाहिजे. आणि आपल्याला जर शब्द नाही का, काय करणार तुम्ही? आता हे एवढं विचित्र आहे, 10 अक्षराच्या गाठी, ते गाठीच कळत नाही आपल्याला. तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. जेवढे लोक नेत्याच्या पाठीमागे जातात ना, जिंदाबाद, काय घोषणा आहेत? बोला ना, काही घाबरू नका, आपलं वारकरी ठिकाणी जिंदा. जो जिंदा असून बाद झालाय तो जिंदाबाद करतो. काय जीवन आहे त्याच? काय मग जिंदा? बाद कोण आहे? जो आयुष्यात बाद झालेला आहे. अहो, शब्दाचा अर्थ कळत नाही काय बोलतो आपण श्री लावतो प्रत्येकाला, श्री. तुम्हाला माहिती का, लोक शब्द काय करतात? श्रीचा अर्थ लक्ष्मी. श्रीचा काय अर्थ करतात? लक्ष्मी शब्द. असे अर्थ नाहीत महाराज. लक्ष्मी एकाकडेच आहेत, तिकडे लक्ष देऊ नका. विष्णूला राग आलो ना, थोडेफार कागद ते पण बाहेर येतील. श्रीचा अर्थच वेगळा आहे महाराज, कळत नाही महाराज. श्री संत असतात, श्री संत असतात. संस्कृत मध्ये प्रशस्य शब्द आहे, मोठा शब्द. काय नाव आहे? प्रशस्य. त्याला श्र आदेश होतो. प्रशस्य शब्दाच्या जागी श्र आदेश होतो. प्रशस्य म्हणजे कल्याण करणारा, आणि त्याला श्र आदेश होतो कल्याण करणं. कल्याण करण्याची क्षमता ज्याच्यात आहे त्याला श्री म्हणतात. कल्याण करणारा. लक्ष्मीकांत आहे कल्याण करणार. कल्याण करणारे श्री हे संत आहेत, दुसरं कोण नाही. आपण मेलेल्या माणसाला, जिवंत माणसाला, देशाला लुटणाऱ्याला, जगाला लुटणाऱ्याला, त्याच्याही पुढे जाऊन सांगू तुम्हाला, आपलीच ओळखीची माणसं आपल्याला लुटतात. गावामध्ये एखादं श्रीमंत घर असलं तर गावातलेच 2 गुंड रात्री दरोडा टाकतात, आणि दरोडा पडला म्हणून तेच पाहायला येतात काय काय गेलंय, नाही का. एकदा ते कंप्लेंट मध्ये काय आलं, बँकेत दरोडा पडला, 2 लाख गेले, आणि FIR लिहित असताना 5 लाख लिहिले. चोर तिथंच होते. रात्री 2 लाख मिळाले, हे 3 लाख आपल्याला गेले कुठं? चोरताना किती मिळालेत? आणि FIR 3 लाख. मग ते तुझं लिहिणार तर तिने विचार बरं, 3, अरे 3 आपण घ्यायचे असतात, नाही का. 3 कोण मोठा दरोडेखोर आहे? पैसे सांभाळणारा मोठा आहे. नेणाऱ्याने कमी नेलेत, सांभाळणारे जास्त दाखवले. तुम्हाला सांभाळतात ना, तेच तुम्हाला पिळतात. थँक्यू सुद्धा म्हणत नाही. किती वापर करतात महाराज तुमचा, काय आहे का नाही? मालक भाजी आणा. मराठी कळली? काय नाव आहे तुमचं? मालक. हे आमचे मालकाला काम सांगत असतात.
कधी डोकं लावले तुम्ही? भाव अक्षराचे नाव काय? मालक. बाई हातामध्ये पिशवी देते. अहो दिवसभर फुकट काम करतो, नाव काय त्याचं? तरी आमच्यावर भाव खावा का? नोकरांनी परमार्थात दास म्हणून घ्यायचे आणि देवाचा मालक व्हायचे. विठाला 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 परमार्थ आहे. परमार्थ नामयाच्या पाठी चाले, पाठीमागे भगवंत चालतात. शक्ती पाठीमागे असते महाराज. मी अजूनही तुम्हाला 50 वेळा सांगतो, 700 वर्षापूर्वी काहीच नव्हतं भारतामध्ये. त्यावेळेस ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही शोधा तुम्ही. काल मी एका ओवीचा अनुवाद केलाय, भावानुवाद चालू आहे. एका ओवीचा अनुवाद केला. अहो डोळ्याला पाणी आलं महाराज. 15व्या अध्यायामध्ये ओवी आहे, इक्षु रसाचे ढाळ लवण देणे किराळ. हे नाहीच कळाली ओवी. आयुर्वेद शास्त्रातली ओवी. एक ग्लास जर रस पिला, इक्षुरस म्हणजे ऊसाचा रस, तर पोट साफ होतं. म्हणून बघा तुम्ही ऊस खाणारे लोक पोट साफ करतात. नाही कळत? साफ असतात ऊसाचं. पण ते 2-4 जर ग्लास घेतले तर जुलाबला अतिसार म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात ऊस गोड आहे, मर्यादित पाहिजे. प्रेम चांगलं आहे, प्रेमाला मर्यादा पाहिजे. काय ज्ञानोबर आहे? अति प्रेम झालं ना, बाई त्या माणसाला गुलाम करते. आता ज्यांचे अनुभव आहेत त्यांचे अनुभव आहेत. आता ग्रामीण भागात हे सांगून काय उपयोग आहेत? विशेष करून मराठवाडा आहेत, बस म्हणेल तिथं त्या बाया बसतात बिचारे. बाईनी मार खाल्ला तरी तिची मन ठरलेली. पावसाने झोडपलं, नवऱ्याने मारलं, जायचं कुठं? सांगायचं कुणाला? इतक्या म्हणी चांगले आहेत. शहरामध्ये बोलायची हिंमत नाही महाराज नवऱ्याला. नाही का? मी मराठवाड्यातलं बोललो, नवऱ्याला बोलायची हिंमत नाही, चुकीचा अर्थ काढून. तिथे अजिबात नाही. शिकलेली ती, नाही का? शिकलेली आहे म्हणून गुलाम करतात. ज्ञानी आहेत लोक म्हणून तुम्हाला लुटतात. व्यवहारातला जो बुद्धिमान आहे तो त्याची बुद्धी लुटण्यासाठी वापरतो. जो जितका खोल तितका खोल पद्धतीने लुटतो, समोरच्याला कळू देत नाही. हे संसारातलं ज्ञान आहे. आणि परमार्थातलं ज्ञान आनंद लुटायला लावतो. काही कारण नाही. मला सांगा, संपूर्ण समाज जमलेला आहे आणि मी आता आमचं बोलणं झालं, ते म्हणे माझी सेलू मध्ये ओळखच नाही, म्हणे 2-4 लोकांची ओळख होती फक्त. एवढा समाज जमला कुठं? लुटायला तयार झाल्यानंतर लोक जवळ येतात. लुटणारा जवळ एकदा लुटतात, पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवत. ज्या दिवशी तुमचा विश्वास संपला ना तुमच्यावरचा, तुम्ही जिवंत असून मेल्याप्रमाणे. जिवंत असून मेल्या. विश्वास म्हणजे प्रेम. समोरच्याने तुमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. प्रेम आहे. 700 वर्ष झाले पहा. एक एक वळ्या वाचताना काळ आठवतो मला. जातीच्या बाहेर काढलेला ज्ञानोबरांचा काळ. आणि त्यांची विशेषता पहा काय. सलाईनची दृष्टांत आहे बरं का जी ओवी सांगते. सलाईन जे तुम्ही आता लावताय, सलाईन म्हणजे मिठाचं पाणी. मीठ, साखर, पाणी म्हणजे सलाईन. आणि ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत लिहितायत, जास्त जर उसाचा रस झाला, जुलाब झाले, तर त्याला लवण प्रक्रिया करावी लागते. मीठ द्यावं लागतं. लवण देणे. म्हणून मर्यादित जर प्रेम केलं तर ठीक आहे. जास्त प्रेम केलं तर जुलाब लागतात. लवण देणे किडाळ. किडाळ म्हणजे दोष आहे. म्हणून मर्यादित द्या. ऊसाचा रस मर्यादित द्या. हा कृष्णासाठी दृष्टांत आलाय बरं. भगवान कृष्ण प्रेम करता करता इतके गहिवरले, अर्जुन देहभान विसरत होता. मोठा प्रसंग आहे. देहभान विसरत होता, त्याला शुद्धीवर आणावं लागलं.
शुद्धीवर आणावं लागलं. हे हा परमार्थ आहे हो. हा परमार्थ. अर्जुन लगेच प्रश्न, अर्जुना काय प्रश्न विचारला होतास रे? नाही सांगतो तो शुद्धीवर येतो. एक एक ओव्या जर तुम्हाला मी सांगितल्या ना, एक खूप मोठे संत होते, कीर्तन करायचे. कीर्तन करता करता अभंग विसरायचे, बोलता बोलता विषय विसरायचे आणि नंतर देहभान विसरायचे. कळालं तुम्हाला? याचं नाव कीर्तन आहे खरं. बोलता बोलता ही ज्ञानोबांची ओवी. परमार्थ करता 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 आपण आपल्याला विसरायला पाहिजे. आपण आपल्याला जेव्हा विसरतो ना, आपला अहंकार विसर्जित होतो. अहंकार संपला ना, दुःख बंद होतं. खरंच आकाशात शिवी दिल्यासारखं वाटतं. तुम्ही अमुक आहात म्हणून तुम्हाला वाईट वाटतं. अमुक आहेत हे विसरलात, अहंकार विराला. ज्ञानोबांची 10व्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर होते. तया बोधा माझी विरत, जो झालेला बोध आहे त्या बोधामाती विरत अंग जी. पहिल्यांदा काय करतात? सुरुवात करत असताना माझ्याबद्दल बोलायला सुरुवात करतात. पहिल्यांदा भगवंत कसा आहे, आणि बोलता बोलता कथू विसरत, सांगण्याचं विसरतात. आणि त्या विसरामध्ये अंग जीव विसरत, त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. कुठेतरी तन्मयता आली पाहिजे, कुठेतरी विसर आला पाहिजे. ही मागणी बरं का तुकोबरायची, देहाचा विसर ही तन्मयतेची मागणी. त्याचा विस्तार नाही करत मी, त्याची फोड नाही करत मी. हे ज्ञानोबांनी दिलेलं मार्गदर्शन आहे. त्या बोधा माझी विरत अंग जीव. मग जेव्हा त्या ओव्याला आपण बोलायला लागतो, 1000 प्रकारचं ज्ञान लागतं. लवण देणे, सलाईन द्यावं लागतं. किती वर्षापूर्वीची ओवी? 700. आणि सलाईन कधी दिलं जाते? अजून सुद्धा 1000 दृष्टांत आहेत बरं का. आता अंधार झालेला आहे. ज्ञानोबा म्हणतात, सूर्य उगवल्यानंतर अंधार कुठं जातो? बोला ना, उत्तर देता येत नाही बरं का. अंधार, बोला काय तुमचं उत्तर असलं तर टेन्शन नका, निघून जातो. कोणत्या गावाला? अजून सांगतो तुम्हाला. आता दिवस आहे, आजचा दिवस गेला का दुसरा दिवस आलाय. ज्ञानोबांचे प्रश्न आहेत, कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. अजून तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो. समाजामध्ये मान्यता आहे लुटणं पाप आहे, बरोबर आहे. दुसऱ्याचा वध करणं, लुटणं पाप आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी प्रश्न विचारतात. एक माणूस 10 लाख रुपये घेऊन रस्त्याने चाललाय. प्राण घेपती संपन्नाचे, संपन्न व्यक्तीचे, धनवान व्यक्तीचे प्राण घेतल्याने पाप लागतं. ते पाप जरी साचे, खरोखर पाप आहे ते. मग त्याचे जे 10 लाख हातात येतात, ते पापाचं फळ आहे का पुण्याचं फळ आहे? बोला ना. ज्ञानी 700 वर्षापूर्वीची प्रतिभा आहे. सर्वस्व हाताये तयाचे, ते पुण्य फळ आहे की? हे ज्ञानोबा आहे म्हणतात. भाव अक्षराची विठ्ठला 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 तुमच्या टप्प्यात समजेल एवढी ज्ञानेश्वरी सांगतोय बरं. मला बरेच लोक म्हणतात, महाराज आम्ही युट्यूबला ज्ञानेश्वरी ऐकतो, तुमच्या टप्प्यातली ती खरी ज्ञानेश्वरी. जेव्हा आम्ही झटतो ना, झटावं लागतं तिथं. गाठ सोडणारा बुद्धिमान आहे, तोडणारा मूर्ख आहे. गाठ सोडणारा बुद्धिमान आहे, गाठ सुटत नाही महाराज. भगवान श्री ज्ञानोबांच्या शब्दाचं जनाबाई वर्णन करत असताना सांगते, फार गोड आहे. काही औषध रोग घालवत पण ताकद देत नाही. केमोथेरपी ऐकली असेल, कॅन्सर सारखा रोग जातो पण बलवान नाही होत आहे. काही औषध रोग घालवतात
बलवान नाही करत. काही औषधं बलवान करतात पण रोग नाही घालत. ज्ञानेश्वरी जनाबाई सांगते भाव ज्ञानेश्वरी मध्ये आहेत आणि तो भाव ब्रह्मज्ञानाने सजलेला आहे. रोग पण जातो आणि ब्रह्मज्ञानाचं जेवण पण मिळतं. विठ्ठल 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 विठ्ठल. समज सोडून ऐका. पूर्वाग्रह दूषित होऊन तुम्ही ज्ञानेश्वरी वाचू नका. मन मोकळं ठेवून ज्ञानेश्वरीकडे जा. कुठलाही सिद्धांत मनात न ठेवता मग ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा. गाठ सुटते. कुठलाही सिद्धांत ठेवू नका मनामध्ये. गाठ सुटते. सुटलेली गाठीचा जो आनंद आहे ना त्यातून तो भाव प्रगट होतो. तुम्ही आता सगळेजण बसलेले आहेत. काय नाही आणि काय आहे याचं सुद्धा तुम्हाला भान नाही. एक वाक्य असतं ना, एक वाक्य, त्याचं तुम्हाला मी फक्त गणित मांडतो. 13व्या अध्यायाच्या नमनाच्या ओव्या आहेत. एका वाक्यात काय असायला पाहिजे ओव्या आहेत. ओव्या आहेत नुसत्या आणि त्या ओव्यामध्ये दिलेलं आहे गुरुचं वर्णन करत असताना भावाचे अवतरण. शब्दात एका शब्दामध्ये भावाचं अवतरण, त्याच्यात तत्वबोध, त्याच्यात काव्य, त्याच्यात रस आणि त्याच्यात परमात्मा म्हणजे ज्ञानेश्वरी. विठ्ठल 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 विठ्ठल. मला पक्क माहिती तुम्हाला कळत नाही म्हणून टेन्शन घेऊ नका. पक्क माहिती मला. तुम्हाला पण कळलं पाहिजे ना. कधी कधी जड ऐकलं पाहिजे ना. जड राहून काय उपयोग आहे. चैतन्याची ज्ञानेश्वरी आहे. चैतन्ययुक्त व्हायला पाहिजे. सतत हलकं ऐकून काय फायदा आहे. भावाचे अवतरण अवतरविती खून हाताचडे संपूर्ण तत्वबोध. एका वाक्यात काय काय पाहिजे जीवनामध्ये. आणि कधी कधी काय काही तत्वज्ञान वृक्ष आहे. आमचा एक कीर्तनकार आहे, त्याला सारखं म्हणावं लागतं झोपू नका. कीर्तन करत असताना काय म्हणावं लागतं त्याला. मग एवढं कठीण का सांगतो. बर काही काही माणसाची झोप सुद्धा इतकी सुंदर आहे. झोपायला गेल्यानंतर नुसता खडा आवाज आला तरी ते जागे होतात. इतकी त्यांची झोप नाजूक. ते जर कीर्तनामध्ये आले आणि एवढा मोठा गोंधळ जर चालू झाला चांगल्या पद्धतीने झोपतात. पखवा चालू आहे, विना चालू आहे आणि सगळं बंद झालं, शांत झालं, मग ते जागे होतात. बंद झालं का. कशाने झोप येते. हाता चढे संपूर्ण तत्वबोध. नुसतं तेच देत रस होती. हे ज्ञानोबाईंनी आपल्याला शिकाव. जीवन मिळालंय तुम्हाला. नाही कळलं. जीवन मिळालंय तुम्हाला. वृक्ष का जगता तुम्ही. काय काही वैराग्य माणसं पाहिले ना, पंढरपूरहून जरी आले तरी दहाव्यावरून आल्यासारखे वाटतात. कायम उदास. अरे कुणी सांगितले. देवासारखा चेहरा प्रसन्न पण नाही. जिथं प्रसन्नता नाही तिथं आनंद कसा असेल. आणि आनंदाची संगत पाहिजे. ज्वाली पाहिजे माणसा स्वभाव. हसरा स्वभाव पाहिजे. खुळखा स्वभाव पाहिजे. अहो आपत्ती आली तरी हसत हसत केलं पाहिजे. एका मुलाला डोक्याला लागलं आणि रक्त वाहत होतं. खेळत होता आनंदाने. रक्त वाहत होत. त्याची आई आली त्याला सावरलं. अरे काय ते रक्त वाहत आहे. तिने असं म्हणलं वाहत असं झालं. बाळकाची चेष्टा जायची. आई गेली, हळद टाकली, चुना लावला, पट्टी लावली. त्या मुलाने आनंद सोडला नाही. नाही कळलं. डोक्याला मार लागून रक्त आलं तरी त्याने आनंद सोडला नाही. तुमचा आनंद ना एका शब्दात तुमचा चेहरा पडतो. नुसतं तुम्हाला म्हणायला पाहिजे अक्कल आहे का रे याला. मोठ्यातला मोठा माणूस असू द्या, नुसतं म्हणा है बर. त्याला चांगलं म्हणा बरं. तुम्ही देव आहात. आपण कसले देव. तुकोबरायचा अभंग आहे बरं का. देवचे आहात, देवचे आहात. पटत नाही त्याला. पण कुत्रा आहेस तू.
लगेच भुंकायला सुरुवात करतं. काय पटतो तुम्हाला हे पटवून घ्या. एक क्षणात चांगले कपडे घातलेले, नुसतं त्याला म्हणा शोभत नाही. आमचा एक खूप चांगल्या अंतःकरणाचा मित्र आहे, तर आम्ही पहिल्यापासून खोडीलाच आहेत बरं का. आमचं पैज लागले, याला आजारी पाडायचं, विद्यार्थी अवस्थेतली गोष्ट आहे. मी म्हणलं ठीक आहे, काय देणार. त्या काळामध्ये काय असतं, गुलाबजाम. म्हणजे ठीक आहे, गुलाबजामवर आम्ही आजारी पाडले बरं. त्याच्याकडे गेलो. बघा, हा प्रयोग आहे तुमच्या सावध करण्यासाठी सांगतोय, दृष्टांत नाही. लोक तुम्हाला अशा पद्धतीने डॅमेज करतात, ते कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला सांगतो. मी गेलो त्याच्याकडे. काय रात्री झोप झाली नाही का तुझी? चांगला झोपलो, डोळे लाल दिसत आहेत. पहिला झटका. 2 मिनिटांनी गेलो, गालाला हात लावून. मीच आहे, अरे गरम आहे. गाल गरमच असतो ना. ह्यालाच माहिती नाही की आपला गाल गरम असतो म्हणून. लाल केला पाहिजे ना. तुला गाल गरम दिसतोय. काय काय फालतू बोलतो. 2 मिनिटांनी गेलो. आज बघितलं मी तुझ्याकडे, सकाळपासून चेहरा पडला. तू भांडणे करत नाही, दोष आहे तुझा. असं मी 10-12 वेळा बोललो. चेहरा पडत 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 पडला. नंतर आजारी पडला. आणि माझा दोस्त गेला. काय झालं रे? काय नाही, सकाळपासून ताप आहे. मी तुमच्याबद्दल बोलतोय, तुम्ही खुश आहे. तो आई वडील पोरं बाळ सगळं चांगले. शेजारी म्हणतो, एक शब्द बोलतो शेजारी, हे झालं तुमचं सगळं पाण्यात. काय किती हलकं जीवन आहे हो तुमचं. इथं मेरू पासोळी थोर. मी मगाशी म्हणलं ना, शिवाय नाही दिले तर करमत नाही. हत्तीचा अपमान जर कुत्रे भुकले नाही तर कळायला वेळ लागेल. निंदा नाही केली तर तुम्ही मोठेच नाहीत. भिकारीची कोण निंदा करते? तुमच्या स्टँडवरच्या भिकारीची बोलतं तरी का कोण? माणसं तुमच्या हलकेपणाला अधिक हलकं करतात, चिडवतात तुम्हाला. हाय, आम्हाला माहिती त्यांनी काय केलं. अहो, का एक माणसाने फेसबुकवर पोस्ट करून आत्महत्या केली महाराज. फेसबुकवर लिहिलं, ते वाचलं तरी हा काय माझ्याबद्दल बोलतात. आत्महत्या केली त्यांनी. इतकं वाईट का? याचं नाव आहे हे सांसारिक मान. तुमचा आनंद देखवतच नाही. अहो, जिथं तुकोबाराला समाधान मिळालं नाही, ज्ञानोबाराला मिळालं नाही, तुम्ही कोण आहेत? आणि लोह पुरुष त्यालाच म्हणावं. सगळ्यांचे शब्द ज्ञानोबाराने शिवीला सुद्धा एक भारी भारी शब्द वापरले. असे असे शब्द वापरले जातात. असे शेलक्या जर शिव्या दिल्या, फुलासारखं ज्याला वाटतं ना, असं मजबूत जीवन ज्ञानेश्वरी करते. असं मजबूत जीवन एक नाही, 1000 लोकांनी बोलू द्या. मी अनेक वेळा तुम्हाला बोललोय, ज्ञानेश्वरी तिथेच आहे. ज्ञानोबा आहे आळंदीतच आहे. जिथं अपमान झालंय तेच तीर्थक्षेत्र केलं त्यांनी. ज्या देहू मधले लोक नाराज झाले होते, बाहेर काढत होते, तिथंच त्यांची आरती होती, तिथंच बीज होते. त्याला तू घाबरत नाही संत कोणा, बोलत का नाही? मूर्खाच्या कुत्र्याला कोण चावतंय हो? मटेरियल जास्त होते जरा. कुत्र्याला माणूस चावतो का कुत्र्याला? बोला ना. चावणार कोण असतं? कोण चावतं? एवढं कळलं तर बस झालं ना तुम्हाला. कुत्रे चावतातच, आपण काय लढायचं त्याला? कुत्रे भुंकतातच. आपण काय मजबूत झालं पाहिजे अंतःकरण. आपण भगवंताच्या हृदयात राहण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचतो आणि कुत्र्यांकडे लक्ष देतो आपण. ते होऊ नये म्हणून चिलखत ज्ञानेश्वरी. लोकांचे शब्द आपल्या हृदयापर्यंत जाऊ नये असं चिलखत ज्ञानेश्वरी.
आणि ती इतक्या खोलवर आहे, भावाक्षराच्या आणि ब्रह्मज्ञानाला असो दोन आहेत. रोग पण जातो, आनंद पण मिळतो. ती आपली आई आहे. दुसऱ्या चरणात सांग. हे माय ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ते हे माय ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ते हे माय ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी संत जना माहेश्वरी ते हे माय ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ते हे माय ज्ञानेश्वरी जनाबाई आहेत. ज्ञानेश्वरीकडे जायचं कसं त्याचा मार्ग सांगतात. ते हे माय विद्वान म्हणून ज्ञानेश्वरीकडे जाऊ नका, चेहरा दाखवणार नाही. मोठे म्हणून ज्ञानेश्वरीकडे जाऊ नका. ज्ञानेश्वरी कुलीन आहेत, गोषा पद्धतीतली ज्ञानेश्वरी. परपुरुष येत असेल तर ती पडदा घेते. तसं तुम्ही इतर विषय शिकून ज्ञानी होऊन जर तिच्याकडे गेला ना, ती चेहरा दाखवत नाही, कळणं लांब, चेहरा दाखवत नाही. ज्ञानेश कन्या आहे, देखणी आहे, सुंदर आहेत, भावपूर्ण आहेत, रसयुक्त आहेत, पण परपुरुषाकडे ती पाहत नाही. तिच्या मांडीवर खेळायचं असेल ना, मुलगा होऊन तिच्या मांडीवर जावं लागतं. आणि जर मुलगा होऊन गेला, रूप सोडा, स्तनपान करते ती. ते हे माय मराठवाड्यातला शब्द आहे बरं. ते हे कोण आहे? माझी माय, माया युक्त माय. आजची आई बद्दल बोलत नाही बरं का. 2 दिवसाचं पोरू उकरड्यावर टाकून जातात बाहेर. हे काही मी कीर्तनात सांगायला पाहिजे, कारण सगळे शिकलेले आहेत. खेडेगावात असं नाही होत. मुंबई पुण्याला काय आश्रम तयार झालेले आहेत बालकांची, आणि झोळी ठेवलेली. जिला लेकरू सांभाळायचं नसेल, 2-2, 3-3 दिवसाचं लेकरू त्या झोळीमध्ये टाकतात. नशीब आहे निदान आश्रमात टाकतात, बालक आश्रमात टाकतात. काय काय उकरड्यावर फेकून देतात. किती कठोर युगामध्ये आपण जगतो याचं भान ठेवा. किती नालायक लोक आहेत जगामध्ये. आनंद घेतात, त्या मुलाला वाऱ्यावर सोडून निघून जातात. अरे जर स्वतःची आई असं उकिरड्यावर सोडून मूल जात असेल, तर तुम्ही बसलेल्या लोकांनी सुखाची अपेक्षा कोणाकडून करणार आहे? पोटासी किती कठोर लोक आहेत. मला आता हे मी विश्लेषण करत नाही, फक्त डायरेक्शन देतो तुम्हाला. भाऊ भावाला लुटतो, नात्या गोत्यामधले संबंध सुरू झालेत, पती पत्नी भाव राहिला नाही, कमी वयातल्या मुली आणि मुलं बिघडत चाललेले आहेत, शिक्षण एका बाजूला चाललेलं आहे. तुम्ही निरीक्षण करा, शिक्षण वाढलं ना तसं मूर्खपणा वाढत चाललाय. कधी पूर्वी असं होतं का? मुलगा देत असताना, मुलगी देत असताना कधी असं झालेलं आहे का? फक्त कुळ पाहत होते, कुठल्या कुळातला आहे एवढंच पाहायचे. आहे ना त्याच्याकडे जमीन 2-4 एकर, मुलगी देऊन टाकायची. शिकलेली मुलं तो. मी तर 1000 वेळा मुलांना म्हणले, ज्यांची लग्न होत नाही त्यांनी भगवानगडावर या आणि ज्ञानेश्वरी वाचा. अजूनही कळलं नाही तुम्हाला? हे जिंदाबाद होण्यापेक्षा
लोकांना ज्ञानेश्वरीचे 2 शब्द ऐकायला मिळते. महाराज किती वाईट जीवन चाललंय भारतात. खूप कष्ट होतात ह्या गोष्टी वाटल्यानंतर. परमार्थातली माणसं वेश परमार्थिकाचा आहे, आतमध्ये रावणाची वृत्ती घेऊन परमार्थ करतात. कुठल्या कुठल्या बद्दल सांगू तुम्हाला, 1000 प्रकार करतात. तीर्थक्षेत्रामध्ये जावं, तिकडची परिस्थिती वेगळी आहे. आणि त्या काळातले तीर्थक्षेत्र होते जिथं पवित्र पाणी होतं, सगळं केमिकल युक्त पाणी हो. काय स्नान करावं, पुण्य मिळावं म्हणून जावं तर ते सगळं केमिकल अंगावर ते सांगावं कुठं. म्हणून ज्या सीतेला रावण कळाला नाही, महात्मा कळाला नाही, तिला आता आपल्याला कुठून कळायचं. आपल्याला एकच मार्ग आहे, आईच्या मांडीवर बसायचं. मला एक सांगा, जगातला कुठला मुलगा म्हणला की मला आई समजली? बोला ना. जगातला कुठला मुलगा म्हणला मला आई समजली? आई समजली नाही, पण आई मानली. तसं ज्ञानेश्वरी नाही समजली तरी तिला आई माना आणि मग दूध प्या. समजण्याची आवश्यकताच नाही, समजदाराला जवळच येऊ देत नाही. आणि पुन्हा ऐका बरं का पुढचा ज्ञानेश्वरीचा शब्द, सुकली ज्ञाने जेथ मिळो आली, भटकत हो ज्ञान. काय 700 वर्षापूर्वीचा शब्द आहे. सुकली ज्ञाने, भटकलेलं ज्ञान. ही जी शिकलेली मुलं पाहतो ना, देव नाही, संत नाही, अरे काहीच नाही, तुझं अस्तित्व नाही, कुठं दुसऱ्याच्या अस्तित्वाची चर्चा करतो. सुकली ज्ञाने. 2 वर्तमानपत्र वाचली, बुद्धिमंताची पुस्तकं वाचली म्हणून ज्ञानी झाला का तुम्ही? लोक म्हणतात आम्ही वैज्ञानिक झालो. काही नासामध्ये गेला, काही उपग्रहाचा शोध लागला, 10वी 12वीचे पुस्तकं वाचून सांगायला लागली. अरे गीता वाच, ज्ञानेश्वरी वाच. ज्याला विज्ञान कळत नाही, ज्ञानोबा म्हणतात त्याला ज्ञान कळत नाही. हे ज्ञानोबा आहे. एवढं विज्ञानाला महत्व आहे बरं. ज्याला विज्ञान कळत नाही त्याला ज्ञान कळत, ते ज्ञानोबा आहे. किती विज्ञान असेल ज्ञानेश्वरीमध्ये, पण आई म्हणून तिच्याकडे जा. थोडी विनम्रता, बुद्धिमत्ता, अहंकार. एका आमच्या महाराजाला ज्ञानेश्वरी कळत नव्हती, ओवी अडकली होती. मराठीकडे ओवी अडकली होती, बुद्धीमध्ये अडकली होती, सुटत नव्हती. ते माझ्याकडे आलं, मला म्हणे शास्त्रीची ज्ञानोबा चुकलेली. यस, उत्तर पाहिजे पण खवळून पाहिजे त्याला. समोरच्याला म्हणणं तुला काही कळत नाही, मग ते सगळं सांगा सुटत ते. म्हणजे यस, काय चुकलं, पण ही ओवी जरा चुकल्यासारखी वाटत. 100% चुकली. गप्पच बसले तुम्ही जसे गप बसले. म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला काय म्हणत बरोबर आहे. ज्ञानेश्वरीची चूक काढणारा हा ज्ञानोबरापेक्षा मोठा माणूस आहेस तू. मग खाली आला. अरे माऊलीची चूक काढतो, समजली नाही म्हणना का माऊली चुकले म्हणतो. जर चुकले ते, तू नवीन ज्ञानेश्वरी लिही. तुकडा कळे ना ज्ञानेश्वरीचा, काय काही तुकड्यावर जगणारी ते चुकली ज्ञाने. हे वर्तमान काळातलं विश्लेषण आहे. शिकलेली माणसं भटकलेली आहेत. चुकलेलं ज्ञान गोळा करून ज्ञानी समजणारे योग्य ज्ञान नाही. अहो ज्ञान आनंदाने ओथंबलेलं असतं महाराज. एकदा ज्ञान प्रवेश केला ना, दारुड्यापेक्षा ज्ञानी मस्तवाला असतो. ही ज्ञानेश्वरी. अहो तुम्हाला थोडं धन प्राप्त झालं, तुमची चाल बदलते. परमात्मा ज्याला प्राप्त झालाय तो नीट चालणार आहे का? ज्ञानेश्वरी ज्याला आपलंस केलंय तो कसं सामान्य माणसाबरोबर बोलेल? तो मस्तीतलाच पाहिजे तर मस्ती. नाही तर उगाच ज्ञानेश्वरी शिकला कुणाच्याही पाया पडतो. लक्ष ठेवा, लक्ष ठेवा. अरे काय बदल बघतो काय? एक कीर्तनकार आहे महाराज, तुम्हाला नाही बोलतो, टेन्शन नका घेऊ. पाया पडून पडून त्यांनी 10 कोटीचं बांधकाम केलं. आणि अशा माणसाच्या पाया पडतो जे मटण खातात आणि दारू पितात. मी त्याला म्हणणार इतकं खाली नको वाकू,
सर्वाभूती देव. अरे म्हणलं जे भजन करतात त्याच्या पाया पड. हे आता आमच्या महाराज लोकांना कळते, तिकडे जास्त करंट लागतो, तुम्हाला कमी लागतो. चुकायचं नाही कुठं, ज्ञानेश्वरी शिकवते. कळलं तुम्हाला? ज्ञानोबराय चुकत नाहीत कुठं. अहो देवानी पाठवलंय नामदेव महाराजाला, कच्च म्हणून पाठवणार वारकरी संप्रदाय. देवानी पाठवलेला मान मिळत नाही, पुस्तक शिकून आलेला ज्ञानोबरायला मान देतील. चुकलेली ज्ञान घेऊन येऊ नकोस, भटकलेलं ज्ञान घेऊन येऊ नकोस, आणि वाईट चेहरा घेऊन. आणि जेव्हा लोक वाईट बोलतात ना ज्ञानेश्वरी बद्दल, सुरुवात केली होती मी तुम्हाला, त्याचं नाव पाप आहे. योग्य ग्रंथ अयोग्य पद्धतीने दिसतं, यालाच भ्रम म्हणतात. भ्रम म्हणजे काही दुसरा वेगळा पदार्थ नाही. जो ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे 700 वर्षामध्ये तो एकटाच जिवंत आहे. ज्ञानेश्वरी माणसं सगळी मेली, दादा लग्न केलेली मेली, ब्रह्मचारी मेली, मठाधिपती सगळे गेले, शिल्लक ज्ञानेश्वरी. कोण लक्षात ठेवतो कोणाला, कुठला इतिहास कुठला काय. म्हणून आनंद घ्यायचा असला ज्ञानी होऊन ज्ञानेश्वरीकडे येऊ नका, मूल म्हणून ज्ञानेश्वरीकडे या. ते हे माय माय मांडीवर खेळा आणि ब्रह्मानंदाचं दूध प्या. महाराज असं होऊ शकतं का? अरे फार गोड शब्द आहे बरं. जनाबाई म्हणती ज्ञानेश्वर मंगळ मुनी. मुनी आहेत, मंगळाचे अवतार आहेत, मंगलकारक आहेत. मी सेवा करते, हा शब्द महत्वाचा आहे बरं का. ज्ञानेश्वर मंगळ मुनी, मी सेवा करते. आणि ज्ञानेश्वरीतला ब्रह्मानंद जर तुम्हाला पाहिजे असतात ना, सेवा हा दारवंड, सेवा हा दरवाजा आहे. सेवा करी दासी, तिचा तर इतका शब्द गोड आहे महाराज जनाबाईचा. ज्ञानोबरांच्या चेहऱ्याकडे ती बघते. अनाथ जनाबाई, माता पिता नसलेली जनाबाई, संतांच्या घरी राबणारी जनाबाई. माऊलीकडे जेव्हा पाहते ना, त्या माऊलीच्या सौंदर्याला जनाबाई फुलते. जनाबाई काय म्हणते माहितीये का? माऊली असं वाटतं हे मरून जावं आणि तुमच्या पोटाला जन्माला यावं. ही भावना ज्ञानोबा. मरून या, जो माझा आहे, माझा ज्ञानेश्वर आहे, तुमच्या पोटी जन्माला यावं. बाकी तर संसार खरवड आहे. कोणत्याही चेहऱ्याकडे पाहिलं तर चेहरा पाहून ज्ञानेश्वरी वाचून नाही, चेहरा पाहून जनाबाई म्हणते. म्हणून संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये या दोन लोकांचे उपकार आहेत. समाधी कशी घेतली आणि ज्ञानोबरांचं जीवनचरित्र काय, हे 700 वर्ष टिकायला कारण नामदेव महाराज आहेत. आणि ज्ञानोबराय कसे आहेत हे सांगायला जनाबाई आहेत. बाकीच्या संतांना जर विचारलं ना तुम्ही, तुकोबरायांना, मज पा अमर आहे, त्यांना विचारलं आणखीन माऊली बद्दल काही बोला, तुका म्हणे नेनो इमतीची ते खोली. आणि नाथ महाराजांना विचारलं तर ते म्हणतात कैवल्याचा पुतळा हे वर्णन नाही, महिमा आहे. पुन्हा आहे का, इथून सुरुवात झाली ती आपल्या कीर्तनाला. हा महिमा आहे, वर्णन नाही. वर्णन बारकाव्याने करावं लागतं. महिमा रोज भाषणामध्ये, साहेबांचं काय सांगावं, रोज आहे. हे दानशूर आहे, आमके हे वर्णन नाहीये, हे महिमा आहे. आमच्या महाराजांचं काय सांगावं, त्याला शरीर सांभाळता येईल ना, उठवायला 2 माणसं लागतात. किती खायचं याचं ज्ञान नाही, तो संत होतो. चुकली ज्ञानी समाजाला भडकवतात लोक. मला इतका राग येतो, पण आता काय करणार आपण मूर्खाच्या मागे. अहो सगळेचे सगळे अज्ञानी लोकांना संत मानतात. अहो सुधरा, सुधरा, पहिल्यांदा विचार करा. तुम्हाला अंतिम वाक्य मी ज्ञानोबरांचं सांगतो, अगोदर विचार करायला शिका, मग गळ्यात माळ घाला. माळ कशाला घालायची
हे जर तुम्हाला कळत नसेल, पुढे बोलू का तुम्हाला, घालून काय फायदा? हे हरिपाठ आहे. काय माळ झालंय कळा ना. तुम्ही मला सांगा, मार्केटमध्ये पिशवी घेऊन गेला, तुम्हाला माहिती काय आणायचंय? माळ घालताना ज्ञानोबा सांगतात, अगोदर विवेक पाहिजे. का म्हणून मी माळ घालतो, का म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची. आणि एकदा वाचायला सुरुवात केली तर त्यात काय एक ओवी कळू द्या, पण कळली पाहिजे. आणि पुढा सांगतो तुम्हाला, बुद्धिमंतांचा ग्रंथ नाही बरं का ज्ञानेश्वरी. बुद्धिमंताचे ग्रंथ पोट भरायला देणार आहेत, नोकरी लावणार आहेत, डॉक्टर पदवी देणार आहेत, हे बुद्धिमंताचे ग्रंथ आहेत. मन भरवणारे आणि हृदयाला प्रेम देणारे ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी. हृदयाला गोंजारणारी बरं का. तिथपर्यंत कोणी माणूस सुद्धा जात नाही. हृदयापर्यंत, शरीरापर्यंत, मनापर्यंत लोक जातात. उपाशी असणार हृदय, त्या हृदयापर्यंत आपले शब्द गेले पाहिजे, ती ज्ञानेश्वरी जाते. आणि त्या ज्ञानेश्वरीचा हा सांगता समारंभ आहे. त्याची सेवा माझ्याकडे आली. 2-3 वर्ष तुम्हाला त्रास दिला. खरं म्हणजे मी सगळ्यांना सांगतो, ते कीर्तन करत नाही, विनाकारण मागे लागू नका. मी माझ्या आनंदामध्ये आहेत. कीर्तन न दिल्यामुळे सुद्धा मी बऱ्याचशा शिव्या खातो. तिकडं दिलं मग आमच्याकडे का नाही. आता याचं उत्तर काय देणार आहे? तुम्ही हा ज्ञानेश्वरीचे सेवक, मी तुम्हाला तारीख काय 7 दिवस दिल्याशिवाय राहत. ज्ञानेश्वरीचे सेवक व्हा, मग माझ्याकडे या. नाही तर स्टेज सजवण्यासाठी माझे कीर्तन ठेवू नका. मला एकाने ऑफर, आमचे कीर्तनकार होते 2-3, आता नाही तिथे. मला म्हणे हेलिकॉप्टरने 1 कोटी रुपये देतो कीर्तनाला या. ही वाणी कोणाचंही वर्णन करायला मोकळे गाव. महिनाभर मागे लागले होते कीर्तनकार, नाव नाही सांगत. कीर्तन त्यांना सरळ सरळ सांगितलं, नाही भाऊ, नाही नाव 1 कोटी. म्हणलं विकणं जाणारा शास्त्री नाही, ज्ञानेश्वरीचा पोरगा आहे. ज्ञानेश्वरी सांगणारा जर विकला गेला ना, त्याला पुन्हा जगामध्ये कुठंच थारा नाही. महाराज, माझा अर्थ समजून घ्या. ज्ञानेश्वरी कमी असेल तर मी तुमच्याकडून घेईल ना. ज्ञानेश्वरी मुळात श्रीमंत आहे, भरभरून वाहणारी ज्ञानाची गंगा आहे. तिथं मी तृप्त आहे. तुम्ही काय देणार आहे? फक्त एकच आहे, जे सुख मला मिळालं ते सुख तुम्हाला मिळावं म्हणून पंडित महाराज प्रयत्न करतात. त्यांना मदत करा, त्यांना सहकार्य करा. आणि तुमचा उपक्रम बंद करू नका लोकांचं ऐकून. महाराज बस झालं शेलो, दुसरं चालू का? आपण काय 40 गाव जाणारी माणसं आहेत, सोडायचं. आणि दुसरा प्रश्न पंडित महाराजांना सांगतो, समोरचे परमार्थ करू नये तर न करू, त्यांच्या निमित्ताने आपला परमार्थ टिकतो. लोकाला परमार्थ करा म्हणता म्हणता आपला परमार्थ जिवंत राहतो. याचं नाव ज्ञानेश्वरी महाराज. लोकाला कळून येतं ना, एकदा वाचतील नाही तर नाही वाचतील, पण तुम्ही 200 वेळा वाचले, हे काय कमी आहे काय? लोकांपर्यंत जाता जाता, आणि त्याच्या पुढचा टप्पा सांगतो, ज्ञानेश्वरी व्हायब्रेशन आहेत, लहर आहेत, ब्रह्मानंद लहरी लहर आहे ती. आणि लहर अंतःकरण ग्रहण करतं. 2च शब्दात सांगतो तुम्हाला. आकाशवाणी आता पण चालू आहेत. आकाशवाणीच्या लहरी ग्रहण करणारं फक्त उपकेंद्र आपल्याकडे नाही, मशीन नाही. त्याला आपण रेडिओ म्हणतो. रेडिओ म्हणजे काय? आकाशवाणीच्या ध्वनी लहरी घेत, ज्ञानेश्वरीच्या ध्वनी लहरी घेत ते संत असतं. त्या ध्वनी लहरी आपल्या अंतःकरणाने घेतल्या पाहिजे. म्हणून ब्रह्मानंद लहरी म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि त्या लहरी आपल्या अंतःकरणाला घेण्याकरता हळूहळू हळूहळू अंतःकरण नाजूक झालं पाहिजे. आणि ते सेवेनी होतं. सेवा करी